यारी यारी बनानी मस्क्यासारखं यारी यारी चहाच्या चुस्क्यासारखं यारी यारी सोडा आणि व्हिस्की सारखं. प्रियांका चोप्राचं दुसरं मराठी प्रोडक्शन असणार आहे काय रे रास्कला. नावातच इतकं वेगळं पण आहे. चित्रपटाचं एक गाणं रिलीज झालं आहे, दुसरं गाणं लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आपण चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्याबद्दल बोलणार आहोत आणि ते गाणं आहे दोस्तीवरती, यारीवरती. मराठीमध्ये दोस्ती आणि यारी अगदी प्रचलित आणि फेमस आहे, पण हे यारी दोस्तीचं गाणं गायलं आहे शानने आणि त्याला म्युझिक दिलं आहे रोहनने. त्यातला एक रोहन अभी मौजूद आहे. रोहन, दुसरा चित्रपट आहे प्रियांकासोबत. कसा अनुभव होता, काय सांगशील? त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे हेच बस आहे. ॲक्च्युली एका प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे खरं तर, की जो बार व्हेंटिलेटरच्यामुळे सेट केला आहे तो तसाच पुढे या फिल्ममध्ये पण म्युझिकली सेट करता यावा. तर रिस्पॉन्सिबिलिटी तर होती आमचं. पण आता पहिलं गाणं रिलीज झालं आहे कोहिनूर, ज्याला रिस्पॉन्स छान आहे. सोनूजी आणि मिनलजी यांनी गायले. आणि सेकंड गाणं आहे यारी, तर ते शानदाने गायले. त्यामुळे आम्हाला तर सुपर रिस्पॉन्स लोकांकडनं येणार आहे, मला खात्री आहे गाण्याचं. नक्की. शान सर, तुम्ही मराठीत आता खूप गाणी गायली आहेत नाही म्हटलं तरी. म्हणजे आम्हाला माहिती असतील अशी बरीच गाणी गायली आहेत. तर आता मराठीशी तुमची आणि गाण्याची ओळख किती जवळची? मराठी स्कूलमध्ये मराठीचं स्टुडंट होतो मी आणि चांगलंच स्टुडंट होता. आता काय सवय गेली आहे, तर मराठी मित्र नाही याचं बोलायचं सवय गेलं. तो मराठी से एक लगाव तो था ही बचपन से ही, और महाराष्ट्र का ही हूँ. तो जब मराठी गाना मिलता है तो ज़्यादा खुशी होती है. और अच्छे बैनर, अच्छे प्रोडक्शन हाउस से फ़ोन आता है तो लगता है कि नहीं ये गाना, वैसे बहुत सारे गाने गाए हूँ लेकिन क्या हो जाता है उन गानों का पता नहीं चलता. लेकिन सबसे ज़्यादा खुशी तब होती है जब गाना वाकई में मज़ेदार अच्छा हो और जो गाना बना रहे हैं एक सेंसिबल लगे, और वो एक ओवरऑल द बिगर पिक्चर, मतलब फिल्म के लिए कैसे वो गाना कहाँ आता है, किस तरह से उस गाने को लिरिक, ट्यून, वो सारी चीज़ें. तो ये गाना बहुत कमाल का लगा. और साथ साथ रोहन बहुत ही माइल्ड मैनर्ड, बहुत ही इजी गोइंग है. तो पता नहीं चला कि कब गाना रिकॉर्ड किया, कब गाना हो गया. तो बहुत मज़ा आया गाना करके. और मैंने पिक्चराइजेशन भी देखा है. सो गौरव हैज़ डन अ फैंटास्टिक जॉब. जो साथ में बच्चा है निहार ना, एब्सोल्युटली अमेजिंग. तो आई थिंक लोगों को बहुत पसंद आएगा. और इट विल बी द न्यू फ्रेंडशिप एंथम, आई थिंक, एटलीस्ट जिनको मराठी आती है तो डेफिनेटली. और सुबह की टाइम है तो बोलेंगे यारी बनानी मस्का सारखी, और रात का वक्त है तो बोलेंगे यारी सोडानी विस्की सारखं. तो सुबह से लेके शाम तक सगळं गाणं तू बनवलेलं आहे एका ह्याच्यामध्ये. शान सर, तुम्हाला मला सांगायला आवडेल की मराठीमध्ये दोस्ती हे जे गोष्ट आहे ती खूप फेमस आहे आणि अगदी जोरात चालते. पण रोमॅन्टिक गाणं सोनूजींना गायला मिळालं आहे आणि तुम्हाला फ्रेंडशिपचं गाणं गायला मिळालं आहे. तर असं झालं का की नाही रोमॅन्टिक मला हवं होतं, फ्रेंडशिप? नाही, कनेक्शन हेच आहे की सोनू माझं फारच जवळचं मित्र आहे. तो दोस्ती भी हो गया और रोमांटिक गाना भी यारी भी हो गई. वरना मुझे वो गाना बहुत ही ज़्यादा अच्छा लगा था और कन्फ्यूजन था. मैं जब उनके पास गया तो मैं बोला लेकिन गाना तो वो रोमांटिक बोला, नहीं वो तो उनका गाना था. मैं बोला अच्छा तो ये गाना मेरे लिए, अच्छा ठीक है. लेकिन फिर जब गाना सुना, सीखा और गाया तो बहुत मज़ा आया. ये ऐसा मेरे साथ एक बार पहले भी हुआ था और इत्तेफाक से वो गाना भी सोनू निगम नहीं गाए थे. मैंने गाना सीख कर गया था, वो मेरे हाथ में तेरा हाथ हो, फ्रॉम द फिल्म फना. तो वहाँ गया तो देखा चांद से फारिश ये गाना है. वो कितना अच्छा गाना था. तो हमेशा वो होता है ना, किसी चीज़ से आप अटैच हो जाते हो. लेकिन फिर बाद में ऑफकोर्स चांद से फारिश प्रॉब्ली बिकेम अ बिगर हिट. तो इस बार देखते हैं क्या होता है. दोस्ती अपनी जगह, हमारी यारी अपनी जगह. रोहन, या गाण्याचे शब्द काय आहेत? गाणं कोणी लिहिलं काय? दयासागर वानखेडे आणि राहुल साळवे यांनी गाणं लिहिलेलं आहे. खूप जवळचे मित्र आहेत माझे ते. आणि छान आहे. त्यांच्या लिखाणाचे पॅटर्न खूप वेगळी आहे. जसं म्हणजे ह्याची हुकलाईनच तशी की यारी यारी बन आणि मस्क्यासारखी, यारी चहाच्या चसक्यासारखी, सोडा आणि विस्कीसारखी. तर त्यामुळे
त्याला खूप क्रिस्पी लिहिलेलं आहे गाण्याला, जे असायला पाहिजे आता आणि सिच्युएशन वाईज पण. तर आय थिंक त्या लोकांनी खूप इझिली आणि छान निभावलं याला, जे आम्हाला कंपोज करताना म्हणून मजा आली. गाणं चित्रित झाल्यानंतर जेव्हा व्हिज्युअल्स पाहिलेत तुम्ही गाण्याचे, तेव्हा गाणं बनवण्यापासून ते व्हिज्युअल्स पाहण्यापर्यंतचा एक्सपिरियन्स काय होता, कसं वाटलं? अरे कमाल असतं ॲक्च्युली. कसं असतं ना की मुळात ज्या वेळेला आपल्याला गाणं एक्सप्लेन केलं जातं डिरेक्टर सर आमच्या गिरी सरांकडनं किंवा कुनिका मॅम जी फिल्म हँडल करतात, तर ह्यांच्याकडनं जेव्हा इनिशियल स्टेजला सांगितलं होतं की अशा टाईपची सिच्युएशन असणार आहे आणि असं होणार आहे त्याच्यात, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये एक व्हिज्युअल आपोआपच तयार होतं की अरे हे असं म्हणतात आहे तर हे असं काहीतरी असेल, तसं असेल तर तसं असेल काहीतरी. आणि त्याला हुबेहूब जसं आमच्या डोक्यात होतं तसं आणि त्याच्यापेक्षा एक नॉच वर त्याने प्रेझेंट केलं आहे खरं तर. त्यामुळे तो एक आनंद वेगळाच असतो की आपलं गाणं विजुअली पण छान दिसते. सर ये भी एक गिफ्ट है कि जब मतलब मुझे तो वो एग्जैक्ट सिचुएशन नहीं बता, उन्होंने गाना बना दिया लेकिन उसका ऑडियो वैल्यू भी हो और साथ साथ सिचुएशन भी परफेक्टली बैठे, ये एक कंपोज़र की एक्चुअल तारीफ हो. कि कई बार ऐसा होता है कि अरे क्या करे, लेकिन सिचुएशन गाना है, वो छोटा बच्चा है, दूसरा यंग हीरो है, उनकी यारी है, तो उसमें हम लोग ऐसे कैसे गाना. लेकिन ये गाना अगर आप उनके सिचुएशन से भी निकाल के अलग से भी सुने, जस्ट दोस्तों के बीच में भी सुने, तो इट वर्क्स फॉर दैट ऑल्सो. इट वर्क्स एज अ जेनरिक फ्रेंडशिप सॉन्ग एज वेल एज इन द सिचुएशन. सो दैट्स क्वाइट अमेजिंग. डेफिनेटली. गाणं जरी तुम्हाला दोस्तीचं मिळालं असेल तर दोस्तीचा एक वेगळा हॅशटॅग रन होतोय, यारीची सेल्फी. तर ते डायलॉग आहे ना, अरे मारना सेल्फी. ओके, ती काय आहे ही हॅशटॅग काय आहे? यारीची सेल्फी नावाची एक कॅम्पेन सुरू करतात आता. प्रियंका मॅमच्याकडून शुभारंभ होईल त्याचा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एका तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या बरोबर सेल्फी क्लिक करायचे. पण चालेल. हां, गँग पण चालेल, कसंही, म्हणजे जे तुमचे जे बेस्ट फ्रेंड्स असतील त्यांच्याबरोबर, आणि ते पोस्ट करायचं आहे यारीची सेल्फी म्हणून. आणि मग 4 जुलैला आय थिंक प्रियंका मॅम त्याचं वर्डिक्ट सिलेक्ट करतील आणि मग काहीतरी. त्याचं गिफ्ट वगैरे काही कळलंय का? नहीं, ते अजून आजमध्ये सस्पेन्स असेल कदाचित. आम्ही काफी हम लोग सेल्फी लेके रखे हैं, अभी अगर हमें मिले तो बता पाएंगे. डेफिनेटली. सर, एक आखरी सवाल नाही, सिर्फ म्हणजे विचारायचं आहे की एक गाण्याच्या 4 ओळी ऐकायला मिळतील का? हां, नक्कीच ना. हेच गीत मिलके करते हैं. यारी यारी बनाने मस्क्यासारखं, यारी यारी चहाच्या चुस्क्यासारखं, यारी यारी सोडाने विस्की सारखं. यथायोग्य संपूर्ण असं गाणं दोस्तीचं बनलेलं आहे. चहापासून विस्कीपर्यंत गाणं एन्जॉय केलं जाणार आहे. सो एक कम्प्लीट पॅकेज एका गाण्यातच मिळालेलं आहे दोस्तीचं. डेफिनेटली थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू.